वंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मपद या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाचं विश्लेषण, चिंतन, मनन आपण ग्रंथाच्या द्वारा संपादन करत आहोत. यापूर्वीच्या देशनेमध्ये यमक वर्गातील पहिली गाथा आपण बघितली होती. आज आपण दुसऱ्या गाथेच्या संदर्भामध्ये विश्लेषण बघणार आहोत. मनोपुबंगमा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासति वा करोति वा ततोनं सुखमनिवेति छाया व अनपाय. अशा प्रकारची दुसरी गाथा आहे. गाथेचा शब्दशः अर्थ असा होतो की मन हे मुख्य आहे, मन मनोमय आहे. जो मनुष्य प्रसन्न मनाने, आनंदी मनाने, चांगल्या मनाने जर कर्म करत असेल तर त्या मनुष्याच्या कर्माचा जो पाठलाग आहे, म्हणजे त्याचे जे कर्म आहे, तर त्याची कर्म त्याला कधीही सोडून जात नाही. कसे? स्वतःची सावली जसं स्वतःला कधीही सोडून जात नाही, अगदी त्या मनुष्याचे कर्म त्याला कधीही सोडून जात नाही. शब्दशः जसं आपण कालही बघितलं, आजही बघूया. धम्म म्हणजे अनुभव आहे. आपल्या चित्ताची जी चैतसिक अवस्था आहे, आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात, तर त्याला धम्म असं म्हटलं आहे. मनोमय म्हणजे मनाने, मनोमय म्हणजे मनाने मनुष्य विचार करत असतो. मनोपुबंगमा धम्मा म्हणजे मनामध्ये जो धम्म उत्पन्न होतो. मनोपुबंग म्हणजे मनामध्ये, धम्म म्हणजे धम्म. मनोसेठा म्हणजे मन हेच प्रधान आहे. मनोसेठा म्हणजे मन हेच प्रधान आहे, मन हेच मुख्य आहे. मनसाचे पस्सनेन, पस्सनेन म्हणजे प्रसन्न, आनंदी, सुखी, प्रसन्न मनाने भासतीवा, भासतीवा म्हणजे बोलणे, आणि अनपायनी म्हणजे कधीही न सोडणारी. अनपायनी म्हणजे काय? कधीही न सोडणारी. अनवेती म्हणजे सर्व असते. अनवेती म्हणजे काय? सर्व असते. अशा प्रकारे हा शब्दशः अर्थ सामूहिक रूपाने जर आपण अर्थ बघितला तर मन मुख्य आहे, मन मनोमय आहे. जो मनुष्य प्रसन्न मनाने, आनंदी मनाने जर कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, तर त्या मनुष्याचा सुख त्याला कधी सोडून जात नाही. उदाहरण दिलं जशाप्रमाणे स्वतःची सावली स्वतःला सोडून जात नाही, तसं हे जे सुख आहे, हे सुख आपल्याला कधी सोडून जात नाही. मन, भगवंत असे म्हणतात की सर्व सुखदुःखाचं उगमस्थान आपलं हे मन आहे. कालच्याही गाथेमध्ये आपण अकुशल कर्माचा जो परिणाम आहे, अकुशल कर्माचा जो विपाक आहे, तो मनाच्या द्वारा आपण काल बघितला होता. आज कुशल कर्माचा परिणाम का आहे? म्हणजे कुशल कर्म केल्यामुळे, कारण मन दोन प्रकारचे कर्म करत असतो. कारण भगवंताच्या अनेक उपदेशामध्ये दोन बाजू भगवंताने सांगितलेल्या आहेत. एक अकुशल बाजू सांगितली, दुसरी कुशल बाजू सांगितली. जसं दुसऱ्या गाथेचा जरी आपण अर्थ बघितला, जसं उदाहरण म्हणून जर आपण घेतलं तर सब पापस अकरण,
कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. सब्ब पापस्स अकरणं म्हणजे कोणत्याही प्रकारचं पापकर्म करू नये. पापकर्म करू नये असं भगवंताने म्हटलं. कुशलस्स उपसंपदा कुशल कर्म आपण केले पाहिजे. कुशल कर्माची संपदा, संपदा म्हणजे संचय, ऐक नाही, कुशल कर्माचा संचय आपण केला पाहिजे. आणि सचित्त पर्यवदपन, सचित्त म्हणजे सुचित्त, सुचित्ताला सुचित्त निर्माण करण्याचा, सुचित्ताला तयार करण्याचा, सुचित्त निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारचे कर्म केल्यामुळे मनुष्य नेहमी सदा सर्व काळ सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. म्हणजे सुरुवातीला अकुशल कर्म भगवंताने सांगितलं आणि दुसरं कुशल कर्म. म्हणजे अकुशल कर्म आणि कुशल कर्माचा जो भाव आहे, अकुशल कर्म आणि कुशल कर्माची जी व्याख्या आहे, तर भगवंताने बघा अशा पद्धतीने म्हणजे केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा भगवंताने त्यासाठी म्हणजे दिलेल्या आहेत. तर इथे हा जो उपदेश आहे बघा, म्हणजे हा उपदेश सुद्धा भगवंताने श्रावस्ती नगरीमध्येच दिलेला आहे. तर इथे मात्र हा उपदेशाच्या द्वारा मनुष्य जर प्रसन्न मनाने म्हणजे एखादं कार्य करत असेल तर त्या मनुष्याला कशा पद्धतीने लाभ होतो. जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, एखादं जर काम करायचं असेल तर ते मन लावून केलं पाहिजे. कुठलंही काम असेल, घरामध्ये जर आपण एखादं कार्य करत असेल, काम करत असेल, ते कार्य जर आपण प्रसन्न मनाने किंवा मनातून जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो किंवा ते कार्य आपण चांगलं करू शकतो. पण जर समजा ते कार्य जर आपण प्रसन्नतेने जर केलं नाही, जसं उदाहरण जर समजा आपण घेतलं, जसं तुम्ही स्वयंपाक बनवत आहात, गृहिणी घरी जर तुम्ही स्वयंपाक बनवत आहात आणि स्वयंपाक बनवताना जर तुमचं चित्त प्रसन्न नसेल, आनंदी नसेल, समजून घ्या, तर त्या दिवशीचा स्वयंपाक कसा बनतो? ऐक ना, तुमचा सो अनुभव आहे तो, ऐक ना. म्हणजे ज्या दिवशी आपलं मन नाही, तर मग खाणारा व्यक्ती सुद्धा म्हणतो, अरे आज काय झालं कडा, आज काय बरोबर जमलं नाही म्हणता कार्यक्रम, आजचा काय बरोबर झाला नाही. मग लगेच आपण म्हणतो की आज काय जरा बरोबर मन नव्हतं माझं. बरं, म्हणजे जो मनाची जी चेतना आहे आपल्या, मनाची जी अवस्था आहे, त्या मनाच्या अवस्थेच्या द्वारा ते कर्म होत. चित्त जर आपलं एकाग्र नसेल, म्हणून तर भगवंताने म्हटलं जागरूक असलं पाहिजे, नेहमी सतर्क असलं पाहिजे. म्हणजे जागरूक असणारा मनुष्य, सतर्क असणारा मनुष्य कधीही चुकत नाही. गायक म्हणतो जाग असावं, एक भीमाचं पिल्लू जाग असावं. जागरूकता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना ही जागरूकता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर एखादं कर्म आपण केलं तर त्याचा काय लाभ होतो, तर या कथेच्या द्वारा आपल्याला प्राप्त होत असते. जीवनामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे लोक, जीवनामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. मग आपले पती असतील, ठीक आहे, आपले माता पिता असतील, आपले बहीण भाऊ असतील, आपले सासू सासरे असतील, आपले ननंद जे काही भाऊजई असतील ते असतील, मोठे देर असतील, जेठाणी असतील, जे काही एव्हरीथिंग तुमचे नाते जे काय असतात ते. तर कधी कधी असं होतं की एकमेकांच्या कर्माचा परिणाम, एकमेकांच्या वागण्याचा परिणाम कधी कधी दुसऱ्या मनुष्यावरती सुद्धा होत असतो. कारण व्यवहारामध्ये आपण राहतो आणि व्यवहारामध्ये परिवारामध्ये राहत असताना मग आपण असं बोलतो की आम्ही तर कुठलंच कर्म करत नाही, आम्ही तर नेहमी चांगलेच कर्म करतो, परंतु आमच्या घरामध्ये हा व्यक्ती काय बरोबर राहत नाही, याच्या कर्माचा परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे. कधी कधी एखाद्या परिवारामध्ये 2-3 मुलं असतील, 1-2 चांगले आहेत परंतु एखादा वाईट आहे, तर लोक काय म्हणतात की हा खूप वाईट आहे. किंवा एखादा प्रसंग जर आपल्यावरती आला तर आपण सहज बोलून जातो की तुझ्यामुळे बघ आमची सुद्धा बदनामी होत आहे.
म्हणजे कधी कधी दुसऱ्याच्या कर्माचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागत असतो. तर या कथेमधून ह्या 2-3 गोष्टी आपल्याला म्हणजे बोध होणार आहे. जर चांगले लोक असतील आपल्या सहवासामध्ये तर त्याचे परिणाम चांगले असतात, पण चांगले लोक जर आपल्या सहवासामध्ये नसतील तर त्याचे परिणाम चांगले नसतात. तर हा जो मठ्ठ कुंडली नावाच्या एका तरुणाच्या संदर्भामध्ये भगवंताने हा उपदेश दिलेला आहे. श्रावस्ती नगरीमध्ये अदिन्न पुबक नामक एक अत्यंत श्रीमंत असा श्रेष्ठी असतो. श्रीमंत, श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत. भगवंताच्या काळामध्ये जे श्रेष्ठी लोक असायचे तर त्याला श्रीमंत असं म्हटलं जायचं. आजही श्रीमंताला श्रीमंतच म्हटलं जातं, त्या काळामध्ये श्रेष्ठी म्हटलं जायचं. ज्यांच्याकडे 80 करोड नगद धनसंपदा आहे त्याला महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं. आणि ज्यांच्याकडे 40 करोड नगद धनसंपदा आहे तर त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. तर हा अदिन्न पूबक नावाचा श्रावस्तीमध्ये राहणारा एक श्रेष्ठी असतो. तसे तर असंख्य श्रेष्ठी असतात. एक ना श्रावस्तीमध्ये म्हणजे श्रावस्ती हे धनवान लोकांचं शहर असते. त्या काळामध्ये 7 महाश्रेष्ठी श्रावस्तीमध्ये, आणि त्यामुळे धनवान लोक असल्यामुळे हा जो श्रेष्ठी असतो. परंतु कधी कधी असं म्हटलं आहे की एखादा मनुष्य धनवान आहे, धनाने जरी धनवान असेल तर तो मनानं धनवानच असेल असं असतं का? बिलकुल नाही. मनाचा आणि धनाचा काही संबंध नाही. म्हणजे मनाने कोणी श्रीमंत असतात, कोणी धनाने श्रीमंत असतात. तर धनाची श्रीमंती तर आवश्यकच आहे, कारण बाबासाहेबांनी गरिबीचं कधीही समर्थन केलेलं नाही. बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही सदग्रस्त आहात, तुम्ही धनसंपदा कमावलीच पाहिजे. सम्यक मार्गाने, योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने तुम्ही संपत्ती कमावलीच पाहिजे. परंतु त्या धनसंपत्ती सोबत सोबत मनाची श्रीमंती सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. आणि त्यामुळे धनाची श्रीमंती आणि मनाची श्रीमंती ज्या ज्या लोकांकडे असते ते लोक बघा नेहमी सुखी राहतात, नेहमी आनंदी असतात. परंतु ज्यांच्याकडे धनाची श्रीमंती आहे, मनाची श्रीमंती नाही, तर ते लोक मात्र दुःखी असतात. कधी कधी असं होते धनाची श्रीमंती नसते परंतु मनाची श्रीमंती असते, तर मनुष्य सुखी राहतो परंतु काही स्वरूपामध्ये दुःखी सुद्धा तो राहतच असतो. कारण काही गरजा असतात, भौतिक गरजा. त्या भौतिक गरजा जर पूर्ण होत नसतील तर मनुष्याला थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना दुःख होत असते. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे ही दोन्ही प्रकारची संपत्ती आहे, धनाची श्रीमंती आणि मनाची श्रीमंती, तर तो मनुष्य मात्र सुखी राहतो असं भगवंताने म्हटलं आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा महत्वपूर्ण भगवंताने मनाच्या श्रीमंतीला दिलेलं आहे. धनाची श्रीमंती जरी नसेल तरी हरकत नाही, परंतु मनाची श्रीमंती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे जे उदाहरण आहे, तर धनाच्या श्रीमंतीवरती मनाची श्रीमंती कसा विजय प्राप्त करते तर या छोट्याशा एका कथेमधून आपल्याला पाहायला मिळते. तर अदिन्न पूबक नावाचा जो श्रेष्ठी असतो, तर तो श्रेष्ठी संपत्ती तर खूप असते त्यांच्याकडे. आणि मनुष्याचा स्वभाव असतो बघा, मनुष्य जी काय धनसंपत्ती कमावत असतो, खरं तर धनसंपत्ती कमावणं म्हणजे काय सहज साधी सोपी गोष्ट नाही. संपत्ती कमावण्यासाठी खूप मेहनत लागते, परिश्रम लागतात, बुद्धिमत्ता लागते, म्हणजे सर्वच काही द्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो. दुसरी गोष्ट आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षेला थोडंसं मारावं लागतं. आणि ती हळूहळू आपण संपत्ती कमावत असतो. आणि हळूहळू कमावलेल्या संपत्तीचा एखादा मनुष्य बुद्धिमान असेल, एखादा मनुष्य ज्ञानी असेल, तर त्या संपत्तीचा स्वतःसाठी उपभोग घेतो आणि आपल्या परिवारासाठी उपभोग घेतो आणि इतरांना सुद्धा त्याचा उपभोग देत असतो. परंतु काही मनुष्य मात्र संपत्ती तर कमावतात आणि त्यांना असं वाटतं की ही संपत्ती माझी कमी झालीच नाही पाहिजे, जसं आहे तसं ते राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये बिलकुल कमतरता भासली नाही पाहिजे, असा काही विचार करतात. आणि मग असा विचार करणारे मनुष्य मग स्वभावामध्ये त्यांच्या बदल होत असतो. कारण संपत्ती तर आहे, जसं एखादं धान्याचं कोठार आहे आणि त्या धान्याच्या कोठारामधून जर थोडं आपण काढत राहिलो तर एक दिवस ते संपणार आहे.
परंतु आपण जर काढतच नसेल तर मात्र मग ते तशाला तसं शाबूत राहू शकते. पूबक जो आहे तो असाच असतो. अत्यंत कंजूस प्रवृत्तीचा हा मनुष्य असतो, श्रेष्ठी असतो. एवढा कंजूस की त्याला परिसीमा नाही. कधी कधी काही काही लोकांचा स्वभाव असतो, फार कृपण असतात. भगवंत असे म्हणतात की फार कंजूस काही काही लोक असतात आणि त्याच्या कंजूस प्रवृत्तीचा म्हणजे जे परिवार असतो त्या परिवारावर सुद्धा त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत असतात. एक युट्यूबला बघा, एक छोटस एक स्टोरी आहे, जर तुम्ही कधी बघितली असेल तर, जे महाकंजूस नावाच्या एका व्यक्तीची जी स्टोरी आहे, म्हणजे अगदी सर्वच काही तो आपल्या पत्नीला जे देत असतो, थोडं 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 थोडं, कुठल्याही प्रकारचं तो बिलकुल असं मोकळीकता त्याला देत नाही. अगदी हा असाच असायचा. भोजन करत असताना एवढंच भोजन केलं पाहिजे, म्हणजे ठरवून द्यायचा, हे एवढं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तर याला अनेक वर्षानंतर एक पुत्राची प्राप्ती होत असतो. पुत्र होतो त्याला. आता मुलगा झाल्यानंतर साहजिक आहे आनंद व्यक्त व्हायला पाहिजे, त्याला सुद्धा आनंद होतो आणि तो आनंद मात्र त्याचा जास्त काळ काही राहत नाही. त्याला असं वाटतं की आता मुलगा झाला. पूर्वीच्या काळामध्ये जसं आता तुम्ही कानामध्ये नाही वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने घालता, तर पूर्वीच्या काळामध्ये पुरुष सुद्धा कानामध्ये दागिने घालत असत. राजे महाराजे लोक जर तुम्ही बघितले बघा, तर त्यांच्या कानामध्ये अलंकार असायचे, त्याला रिंग ठीक नाही असायच्या. तर पूर्वीच्या काळामध्ये ती प्रथा होती. तर प्रथेला अनुसरून मग हा जो मठ्ठ कुंडली यांचा जन्म झाला, तर मठ्ठ कुंडलींची म्हणजे अदिन्न पूबक ची जी पत्नी असते, तर ती सांगते की आपला मुलाला सुद्धा आपण ते रिंग बनवले पाहिजे, कारण ते प्रतिष्ठेचं लक्षण असते. तर प्रतिष्ठेचं लक्षण त्याला ते दिले पाहिजे. आणि जेव्हा पत्नी असं बोलते की याला आता दिलं पाहिजे काहीतरी, तर त्याच्या मनामध्ये लगेच भाव उत्पन्न, अरे आता मग आपला धन खर्च होईल. जर आपण एखाद्या कारागिराकडे गेलो, मग तो कारागिराकडे जातो, त्या कारागिराला सांगतो की अशा अशा पद्धतीने ते कुंडल बनवायचे. तर कारागीर सांगतो की एवढं एवढं कुंडल बनवण्यासाठी पैसे लागतील आणि त्याची मजुरी वेगळी लागेल. तर हा जो अदिन्न पूबक असतो त्या सोनाराकडून तो ऐकून घेतो आणि ऐकून घेतल्यानंतर आता ऑलरेडी हा धनवान असतो, तर त्यांच्याकडून जी प्रोसेस तो ऐकून घेतो, त्याला असं वाटतं हे जर आपण घरी बनवलं, हे जर आपण घरी बनवलं तर त्याला काही मोबदला देण्याची गरज पडणार नाही. परंतु सर्वच लोकांना ती गोष्ट जमते का? तो घरी बनवण्याचा प्रयत्न करतो तर ते काही बरोबर बनत नाही. ते ओबडधोबड बनतात, ते मोठे मोठे बनतात आणि त्याला मग पुन्हा तो चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ते काही व्यवस्थित होत नाही. आकाराने सुद्धा ते मोठे असतात, ओबडधोबड असतात आणि त्यामुळे त्या मुलाचं नाव मठ्ठ, मठ्ठ म्हणजे मोठे मोठे, ओबडधोबड, कुंडली म्हणजे कुंड, कुंडली घालणारा, तर त्याचं नाव मठ्ठ कुंडली असं पडत असते. त्याचं नाव लोक मठ्ठ कुंडली मठ्ठ कुंडली मठ्ठ कुंडली असं घेत असतात आणि तो प्रसिद्ध होतो मठ्ठ कुंडली नावाने. हळूहळू तो लहानाचा मोठा होतो आणि हळूहळू लहानाचा मोठा झाल्यानंतर त्याला बघा एक आजार होतो, एक भगंदर नावाचा आजार. पूर्वीच्या काळामध्ये फार भयंकर असायचा, आजही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण त्या काळामध्ये अधिक ते आजार असायचे. तर तो जो आजार त्याला होत असतो, आजार झाल्यानंतर त्याची पत्नी म्हणते की स्वामी, आपला एकुलता एक पुत्र बघा आजारी पडलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर त्याला वैद्याकडे घेऊन जा, कारण वैद्याकडे जर तुम्ही त्याला नेले नाही तर त्याचा आजार अधिक बळकावेल. तर तो लगेच म्हणतो कुठे एवढा आजार आहे, कुठे एवढा आजार आहे, होईल बरा. आपण व्यवहारामध्ये कधी कधी असं म्हणत असतो, ठीक आहे होऊन जाईल बरा, होऊन जाईल बरा, पण आजार मग तो वाढतो आणि मग अधिक आपल्याला संपदा खर्च करावी लागत असते. हा एक मनुष्याचा स्वभाव धर्म आहे आणि त्यामुळे तो सुद्धा तसंच म्हणतो, होईल आज ना उद्या बरा होईल असं म्हणतो, परंतु तो काही बरा होत नाही. जसा जसा आजार वाढत राहतो तसं तसं त्याची पत्नी चिंतेमध्ये असते, कारण एकुलता एक मुलगा आहे, परंतु पित्याला मात्र केवळ आपलं धन खर्च होईल या आशेने मात्र तो मुलाला काही दवाखान्यामध्ये
वैद्याकडे घेऊन जात नाही. मग शेवटी म्हणता म्हणता एका वैद्याकडे तो जातो आणि वैद्याकडे गेल्यानंतर तो सांगतो की अशा अशा प्रकारचा आजार आहे, तर अशा प्रकारच्या आजारावरती तुम्ही काय औषध देता? तर मग तो वैद्य सांगतो की अशा अशा प्रकारच्या आजारावरती आम्ही असं असं औषध देत असतो. तर हा ऐकून घेतो आणि ती सामुग्री घेऊन येतो. येताना औषध काही त्याला बनवायचं सांगत नाही. आता हा काय डॉक्टर आहे का? म्हणजे औषधी प्रत्येकाला काय बनवता येते का? तर तो औषधी बनवतो, पण औषधी बनवल्यानंतर त्याची मात्रा म्हणजे किती द्यायची हे तर कळायला पाहिजे. मात्रा कळली पाहिजे ना. म्हणजे डॉक्टर होणे एवढंच नव्हे तर कोणती गोळी केव्हा दिली पाहिजे हे सुद्धा कळायला पाहिजे. तर त्याला मात्र ते काही कळत नाही. तर ती मात्रा अधिक होते आणि मुलाचा आजार कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढत असतो. जास्त वाढल्यानंतर पत्नी बोलते, एकुलता एक मुलगा आहे, तुमची ही कंजूस प्रवृत्ती आहे, या कंजूस प्रवृत्तीमुळे तुम्ही मुलाला वैद्याकडे नेलं नाही आहे, अशा पद्धतीने ती बोलत असते. परंतु तो काही मात्र बिलकुल ऐकत नाही, कारण त्याची जी प्रवृत्ती असते ती अत्यंत कंजूस अशी प्रवृत्ती बघा त्याची असते. आणि अशा अवस्थेमध्ये मग शेवटी आजार फार गंभीर होतो बघा. गंभीर आजार झाल्यानंतर मग त्याला असं वाटतं की अरे मुलगा तर मरून जाईल, मुलगा मेला तर मग काय होईल. लगे पुन्हा मग वैद्याकडे जातो, वैद्याला घेऊन येतो. वैद्य पाहतो, वैद्य पाहिल्यानंतर तो विचार करतो की आता हा काही जगू शकत नाही. बघा कधी कधी डॉक्टर आपण हॉस्पिटलला घेऊन जातो, तर डॉक्टर असं सांगतात की तुम्ही यांना लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलला एकतर हलवा, नाहीतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जा, आता काही हे जगू शकत नाही. कारण ते डॉक्टरला कळतं ना, यांचं ते आयुष्य किती आहे ते डॉक्टरला कळत असते. त्या वैद्याला कळते की याचा आयुष्य आता फार कमी आहे. तर तो वैद्य काहीतरी मला काम आहे असं सांगतो, कारण त्याला असं वाटतं आपल्याच्यावर जर मृत्यूला प्राप्त झाला, कारण आपली बदनामी होईल, बदनामी झाले तर आपल्याकडे लोक येणार नाहीत, परिणामतः आपला व्यवसाय चालणार नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो की मला एक आवश्यक काम आठवलं आणि तो घाईघाईने निघून जात असतो. तर अशा पद्धतीने बघा त्याचा आजार काही बरा होत नाही. या अदिन्न पुबकची एवढी मानसिकता असताना सुद्धा त्याचं डोकं तिथं सुद्धा चालते. म्हणजे मनुष्याची प्रवृत्ती बघा किती असते. तर तो असा विचार करतो की आता आजारी आहे, आजारी आहे, आजारी आहे, असं लोकांना माहित होते ना. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे असं बघा ते माहित होते. तर तो असा विचार करतो की आता माझा पुत्र आजारी आहे, तर याला पाहण्यासाठी लोक येतील, येतीलच लोक पाहण्यासाठी. तर मग तो काय करतो, जसं पूर्वीच्या काळी बघा घर असायचे आणि घराच्या समोर एक आमच्याकडे त्याला वसरी असं म्हणतात, असं समोरचा भाग आहे की ना, वसरी इकडे काय म्हणतात ते माहित नाही. तर तो भाग असतो असा, आहे की नाही. हा, तर ते घरासमोर असते बघा खेड्यापाड्यामध्ये. तर त्याची जी खाट आहे ती घरातली खाट तो बाहेर आणतो आणि बाहेर ती खाट टाकतो. उद्देश काय? लोक जर याला बघायला येतील तर घरामध्ये येतील, आणि घरामध्ये लोक येतील तर माझी सगळी संपत्ती लोक पाहतील, आणि माझी सर्व संपत्ती पाहतील तर लोक मग अरे वेगवेगळ्या प्रकारचे लोक विचार करतील, अशी त्याची प्रवृत्ती असते. तर पत्नी बघा विनवणी करते, पण पत्नीचं कोण ऐकते, आणि त्याला घराच्या बाहेर ती काढत असते. आता तो मृत्यूला प्राप्त होणार, त्याला बिलकुल तसं काही वाटत नाही. मग तो चिंताग्रस्त होतो, पण आता वेळ निघून गेलेली असते. आणि शेवटी भगवंत भगवंत असतात, महाकारुणिक असतात. भगवंताची विशेषता असते बघा, भगवंत या संपूर्ण सृष्टीचं, ब्रह्मांडाचं आपल्या चित्ताने अवलोकन करत असतं की आज कोण व्यक्ती धम्म श्रवण करू शकतो, आज कोणता व्यक्ती धम्मामध्ये प्रतिष्ठित होतो, आज कुणाला धम्माचा लाभ होणार आहे. तर भगवंत जेव्हा सृष्टीचं अवलोकन करतात, तर भगवंताच्या ज्ञान जाळामध्ये हा मठ्ठ कुंडली येत असतो. भगवंत म्हणजे अरे मठ्ठ कुंडलीचं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, त्याला धम्म लाभ होणार आहे. भगवंत भिक्षापात्र घेतात, संघाटी घेतात, आणि भिक्खू संघासह ज्या गल्लीमध्ये या अदन्न पुबकांचं घर असते त्या गल्लीमध्ये भगवंत भिक्षाटन करण्यासाठी येत असतात. भिक्षाटन करण्यासाठी भगवंत आल्यानंतर त्याचं तोंड तिकडे असते, घराकडे. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की भगवंत आपल्या तेजाचा प्रकाश त्याच्या अंगावरती टाकत असतात. तर त्याला समजतं काहीतरी चमकत आहे, लगे मग तो तोंड इकडे करत असतो.
इकडे जेव्हा तो तोंड रस्त्याकडे करतो, रस्त्याकडे तोंड केल्याबरोबर त्याला भगवंत आणि भिक्खू संघ दिसत असतो. भगवंत आणि भिक्खू संघ दिसल्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न लागता त्याच्या चित्तामध्ये सहज विचार उत्पन्न होतो, अरे जगाचे कल्याण करते भगवंत सम्यक संबुद्ध बुद्धाचं मला दर्शन झालेलं आहे. जर माझ्याकडे काही असतं तर मी भगवंताला दान दिलं असतं. जर माझे हात चांगले असते तर मी भगवंताला हात जोडले असते. माझं शरीर जर चांगलं असतं तर भगवंताला मी वंदन केलं असतं. अशा प्रकारे तो मनामध्ये विचार करतो. माझ्या मूर्ख पित्यामुळे, माझ्या अडाणी पित्यामुळे, अज्ञानी पित्यामुळे मला बुद्धाचं दर्शन झालं नाही. अशा पद्धतीने बघा तो विचार काहीच करत नाहीत. भगवंत फक्त त्या रस्त्याने असं जात असतात. परंतु भगवंताला पाहता पाहता तो मनामध्ये असा विचार करतो की अरे माझ्याकडे असतं तर मी दान दिलं असतं. माझे हात चांगले असते तर मी हात जोडले असते, वंदन केलं असतं. असा विचार करतो. भगवंत निघून जातात आणि काही क्षणानंतर तो मृत्यूला प्राप्त होत असतो. मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तशी स्टोरी फार मोठी आहे, तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो. तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर असं म्हटलं आहे की पित्याला पुन्हा त्याचं पश्चाताप होतो, रिअलाइज होत त्याला की अरे, कारण आता मुलगा तर मेला, मग काय करणार तो, काय करणार तर मग जिथे त्याचा अंत्यविधी केला असतो तिथे तो जात असतो आणि रडत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रडत बसतो. आणि मग किती दिवस रडणार मनुष्य, रडून 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 रडून. तर रडत असताना असं म्हटलं आहे की मग तिथे उल्लेख आला की एक देवता येते आणि त्याला म्हणते की अरे जिवंतपणे तर मुलाला काही केलं नाही आणि आता मात्र रडत आहे. लोक असं म्हणतात ना, जिवंतपणे तर खाऊ घातलं नाही म्हणतात, आता सोंग करायली म्हणतात. बघा म्हणजे एखादं समजा परिवारामध्ये कोणी वारलं नको बोलतात असं, जिवंतपणे तर पाणी दिलं नाही म्हणतात, जिवंतपणे तर अन्न दिलं नाही म्हणतात आणि आता फार रडण्याचं सोंग करायला म्हणतात, ढोंग करायला म्हणतात, असं लोक बोलतात बोलताना बघा व्यवहारामध्ये. आणि सत्यताच असते ती. मनुष्य जिवंतपणे त्याला महत्व राहत नाही आणि मेल्यानंतर बघा मग काय काय तो खात होता ते सगळं त्याला खाऊ घालतात. आता तो काय खाणार आहे का? मनुष्य जर गेल्यानंतर तो काय खाणार आहे का? तुम्ही त्याला काय तुपाची पोळी दिली काय, आणि तुपाचा लाडू दिला काय, बुंदी दिली काय, आणि बट्ट्या दिल्या काय? काहीच तो खात नाही. पण लोकांची धारणा असते बघा, लोकांना असं वाटते बस शेवटचं एकदा जेव द्या, पुन्हा काय बुद्धबीत होऊन लागू नाही की नाही. लोकांची आशा असते अशी, पण तसं काही ते होत नसते. मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला तर गेला तो, आहे की नाही. पण लोकांची धारणा बघा तशी असते. भगवंत असे म्हणते की जिवंतपणे आपण सेवा केली पाहिजे. जे लोक जिवंतपणे सेवा करतात त्यांना दुःख करण्याचं कारणच नाही आहे. कारण आक्रोश करणे, रडणे हे ढोंगीपणाचं लक्षण आहे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे ढोंगच आहे ते. कारण जर समजून घ्या, एखादा मनुष्य बघा माता पित्यांची सेवा करत असेल, माता पिता जर मृत्यूला प्राप्त झाले तर कशाला दुःख होईल? कारण जन्म आणि मृत्यू सत्य आहे ना. म्हणजे जसा जन्म सत्य आहे तसाच मृत्यू सुद्धा सत्य आहे. या सत्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. पण अज्ञानपणामुळे आपण स्वीकार करत नाही. आपण रडतो, आक्रोश करतो. आता रडू नये असं बिलकुल नाही, कारण प्रेम असतं, आपलं जिव्हाळा असता, आपुलकी असते, तर मनुष्य रडतच असतो. परंतु अति मात्र त्याच्यामध्ये जर आपण असं क्रंदन करत असेल, रडत असेल, तर त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही. जिवंतपणे आपण खूप चांगल्या प्रकारे मातापित्यांची, वृद्ध लोकांची, परिवारातील लोकांची आपण सेवा केली पाहिजे. हाच एक खऱ्या अर्थाने धर्म आहे. आणि मग देवता असं म्हणतात त्याला की तू तर जिवंतपणे काहीच केलं नाही, आता मात्र तू खूप रडत आहे. असं म्हणताना मग तो म्हणतो तू कोण आहे? तर तो म्हणतो मी तुमचा पुत्रच आहे, मी मठकुंडली आहे. मठकुंडली आहे? तू कसा काय मठकुंडली, तू कुठे जन्मला? तर मी तुसित देवलोकामध्ये माझा जन्म झाला, असं तो म्हणतो. तुसित देवलोकामध्ये? तू तर काहीच केलं नाही. तू काही न करता तुसित देवलोकामध्ये तुझा जन्म कसा होऊ शकतो? तर तो म्हणतो हो, होऊ शकतो, कारण मी भगवंताला दान दिलं. तो काय म्हणतो? मी भगवंताला दान दिलं, मी भगवंताला वंदन सुद्धा केलं, मी भिक्खू संघाला शरण सुद्धा गेलो, असं तो म्हणतो. तो म्हणतो कधी गेला? तो तर कधी विहारातच नाही गेला, तू जर कधी भगवंता हातच नाही जोडले. तर तो म्हणतो जेव्हा भगवंत आले होते तेव्हा मी भगवंताला दान दिलं, तेव्हा भगवंताला मी वंदन केलं. कारण चेतनाहं कमंग भिक्कवे, चेतना जशी चित्त जसं असेल
त्याने हाताने जरी दान दिलं नाही, वस्तू स्वरूपाने जरी दान दिलं नाही, तर त्याच्या मनाच्या अवस्थेने दान कर्म पूर्ण केलं. त्याने वंदन केलं भगवंताला, हात जरी जोडले नसतील परंतु अंतर्मनाने मात्र त्याने ते वंदन केलं, अंतर्मनाने दान सुद्धा दिलं, अंतर्मनाने तो बुद्धाला शरण सुद्धा गेला. तर मग तो सांगतो, विश्लेषण करतो, त्याला हे खरं वाटत नाही, लगेच तो श्रावस्थेमध्ये येतो आणि भगवंताला म्हणतो, भगवान मला प्रश्न करायचा आहे, एक प्रश्न विचारायचा आहे. तर भगवंत म्हणतात, विचारा. कारण तो कधीही भगवंताकडे गेलेला नसतो, त्याने कधीही दान पुण्य केलं नसते, कधी त्याने भगवंताचं दर्शन घेतलं नसतं आणि तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो, भगवान, भगवंताला कुठल्याही प्रकारचं दान न देता केवळ हात जोडल्याने किंवा मनामध्ये तशा प्रकारची भावना केल्याने मनुष्य सुगतीला प्राप्त होतो का, असा तो अदिन्नपूर्वक प्रश्न करतो. तर भगवंत असे म्हणतात की हो, कुठल्याही प्रकारचं दान न करता प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर चेतनेच्या द्वारा आपण जर ते कर्म केलं तर मनुष्य सुगतीला सुद्धा प्राप्त होत असतो. कारण मृत्यूच्या समयी मनुष्याचं चित्त कसं आहे, त्याचं मन कसं आहे, या सर्व गोष्टीवरती अवलंबून आहे. म्हणजे मृत्यू समय, आता तुम्ही मरणासन्न आहात, तुम्ही आता मरणार आहात आणि अशा अवस्थेला तुमचं चित्त काय करते, मनुष्याचं मन काय करते, तर स्वभावतः आपण जेव्हा लोकांकडे पाहतो तर मनुष्य दुःखी असतो, मनुष्य कष्टी असतो, मनुष्य बेचैन असतो, याला येऊ द्या म्हणतो, त्याला येऊ द्या म्हणतो, याला पाहू द्या, त्याला पाहू द्या. हा सर्व मनुष्याचा खेळ असतो. कधी कधी मनुष्याला मृत्यू येत नाही, पाहतो आपण व्यवहारामध्ये मृत्यू येत नाही कधी कधी. मग जुने लोक, जे अनुभवी लोक असतात, कशात तरी मन अटकलं काय की म्हणतात, मन कशामध्ये तरी अटकलं काय की म्हणतात, मन थोडस. मग काही लोकांना स्वभाव माहीत असते, जरा पैसे लावा म्हणतात हाताला, पैशाला हात लावा म्हणतात, म्हणजे पैशाला हात लावला का, कारण पैशामध्ये लय जीव होता म्हणतो याचा, जर पैशाला हात लावला तर हा मरल म्हणतात. कधी कधी काय काय लोक म्हणतात, चाबी हातामध्ये म्हणतात, कपाटाची चाबी, कपाटाची चाबी दिली का हा मरेल म्हणतात, आहे की नाही. म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे, स्वभावाला कधी कधी बाजेवर नेलं जातं, बाजूवर नेलं जातं, बसवलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची कृती बघा केली जाते, जीव काही मनुष्याचा जात नाही, कारण तो लोभ असतो ना. कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये असं वाटतं की अरे आयुष्यभर कमावलं, आता सारं सोडून जावं लागत आहे, त्या चिंतेमध्ये राहतात ते, आता सारं सोडावं लागते, आता सारं सोडावं लागते. म्हणून तर भगवंताने म्हटलं की वेळ आहे तर तेव्हा द्या, वेळ आहे तर तुम्ही दान करा, वेळ आहे तर तुम्ही पुण्यकर्म करा, वेळ आहे तर तुम्ही कुशल कर्म करा. जर तुम्ही आता कुशल कर्म केलं, पुण्यकर्म दान केलं तर ते सुगतीला प्राप्त होईल. नंतर मात्र मग महादान करावं लागते. शेवटी इच्छा असो की नसो, सारं सोडून जावं लागते बघा, सारं इथे सोडावं लागते. आणि मग लोक असं म्हणतात, अरे आयुष्यभर नुसता माझं 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 करत राहिला, शेवटी मात्र खाली हाताने गेला. खाली हात आया तू, खाली हात ही जाएगा, आहे की नाही. म्हणजे आपण काय घेऊन येतो तर काय सोबत नेणार आहे, परंतु मनुष्याला कळत नाही बघा. मनुष्य अज्ञानी असतो, अडाणी असतो, त्यामुळे केवळ माझं माझं असं करत असतो. भगवंत असे म्हणतात की जेवढं आपण दान पुण्य करतो तेवढंच आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये ते पडत असते. इतर आपल्याकडे कितीही जरी असेल तर ते आपल्या कर्माच्या खात्यामध्ये पडत नाही. तुम्ही जेवढं कुशल कर्म करसाल, जेवढं पुण्यकर्म करसाल, जेवढं दान कर्म करसाल, तेवढंच तुमच्या खात्यामध्ये आहे. बाकी तुमच्याकडे बाकी कितीही असू द्या, ते तुमचं बिलकुल नाही. आणि त्यामुळे तर भगवंत उदाहरण देतात बघा. एका भगवंत असे म्हणतात की जसं समजा एखाद्या घराला आग लागलेली आहे, चारी बाजूने आग लागली, एखादा हुशार मनुष्य असा विचार करेल की आता आग तर लागली, आगीमध्ये तर सगळं नष्ट होणार आहे, परंतु हाताला जी वस्तू लागेल तो फेकून देईल बाहेर. ऐक ना, जी वस्तू हाताला लागेल ती फेकून देईल. तो विचार नाही करणार की ही कमी किमतीची आहे, ही जास्त किमतीची आहे. जी वस्तू हाताला लागेल तो फेकून देईल. शेवटी मात्र घर जळून पूर्ण राख होऊन जाईल. आणि जेव्हा तो बघेल, अरे मी कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या, तर भगवंत असे म्हणतात, त्या कमी किमतीच्या असू द्या किंवा अधिक किमतीच्या असू द्या, त्या वस्तू त्याच्या पुन्हा उपयोगाच्या येऊ शकतात. परंतु ज्या जळालेल्या वस्तू आहे
तर त्या मात्र उपयोगाच्या येणार नाही. अगदी तशाच पद्धतीने दान मनुष्य जेव्हा करत असतो तर दान पुण्य हे आपल्याला सुगतीच्या मार्गासाठी अगदी जळलेल्या घरातून बाहेर काढलेल्या वस्तूप्रमाणे ते सहाय्यक ठरत असते. बाकी मात्र जर आपण दान पुण्य केलं नाही तर ते सर्वच्या सर्व घरामध्ये जळालेल्या वस्तूप्रमाणे आपल्यासाठी ते आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हो, होऊ शकते ते प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने भगवंताच्या प्रती जर प्रसन्न चित्त मृत्यूच्या समयी, आता हे एवढं सोपं वाटते बोलायला काय की ना, मृत्यू समयी चित्त प्रसन्न ठेवलं पाहिजे. कोण ठेवलं पाहिजे? आयुष्यभर पापकर्म करणारा मनुष्य जर म्हणेल मी आता आयुष्यभर पापकर्म करतो, पण ते जिथं म्हणले भगवंत म्हणाले किंवा मरायच्या अगोदर चित्त चांगलं ठेवा, मग पाहून घेऊ नंतर मरताना, असं जर कोणी विचार करेल तर हे शक्य आहे का? कसं काय शक्य आहे ते? आयुष्यभर जर मनुष्य वाईट कर्म करेल तर शेवटी त्याचा चित्त कसं प्रसन्न राहील सांगा बरं. हे त्या क्षणी चित्त प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला हळूहळू हळूहळू ते पुण्याचा संचय करावा लागेल. आणि त्या क्षणी बघा तुमचं चित्त प्रसन्न होईल, तुमचं चित्त आनंदी राहील. आणि प्रसन्न चित्ताने मृत्यूला प्राप्त होणे, आनंदी चित्ताने मृत्यूला प्राप्त होणे अर्थात सुगतीच्या अवस्थेला प्राप्त होणे याचं ते लक्षण आहे. मठ कुंडलीने काहीही केलं नाही परंतु मृत्यू समय मात्र त्याचं चित्त प्रसन्न होतं, आनंदी होतं. भगवंताला त्याने बघितलं, भिक्खू संघाला त्याने बघितलं आणि त्यामुळे प्रसन्नता त्याच्या चित्तामध्ये असल्यामुळे तो सुगतीला प्राप्त झाला असं भगवंताने म्हटलेलं आहे. जेव्हा भगवंता त्याला असा उपदेश करतात तर त्याला वाटते अरे, माझ्या पुत्राने काहीही न करता जर तो सुगतीला प्राप्त होऊ शकतो तर माझं जीवन तर व्यर्थ आहे. लगे तो भगवंताला क्षमा मागतो. भगवान, माझ्याकडून अपराध झाला आहे, माझ्या मूर्खपणामुळे, माझ्या अज्ञानपणामुळे माझा एकुलता एक मृत्यूला मुलगा प्राप्त झालेला आहे. आणि तेव्हापासून तो बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो आणि आपली संपूर्ण संपत्ती तीन रत्नाची सेवा करण्यामध्ये तो घालवत असतो. मग ध्यान मनन चिंतन करतो आणि तो सुद्धा धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित होत असतो. मग त्याला अनुसरून भगवंत असे म्हणतात मनोबुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पस्सनेन भासतीवा करोतीवा ततोनं सुख मनेवेती छायाव अनपायनी. मनुष्याचं जे सुख आहे प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर मनुष्य कर्म करेल तर त्या मनुष्याच्या सोबत सुख तसंच असतं जसं आपली स्वतःची सावली आपल्याला कधी सोडून जात नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, मैत्री भावना आपण सातत्याने केली पाहिजे, करुणा वृत्ती आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केली पाहिजे, सेवा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. कारण जीवन क्षणभंगूर आहे बघा, म्हणजे कधी केव्हा कुठे काय होईल हे बिलकुल आपण सांगू शकत नाही. मनुष्याचा क्षणाचा भरोसा नाही. म्हणजे पाण्याच्या बुडबुड्या समान मनुष्याचं बघा जीवन आहे. जसे पाण्याचे बुडबुडे निर्माण होतात, क्षणामध्ये नष्ट होतात, अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे. क्षणामध्ये मनुष्य जन्मास येतो आणि क्षणामध्ये मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. त्यामुळे जेवढं काही मिळालेलं आयुष्य आपल्याला असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये बघा आपण खूप चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्य कर्म करावं, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं. असा हा उपदेश बघा दुसऱ्या गाथेच्या द्वारा आज आपण बघितला. उद्याच्या भागामध्ये आपण तिसरी गाथा बघूया. आज या मंगलमय प्रसंगी आजचे धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.